झालं? विद्यार्थी मित्र नमस्कार. कोरोनासारख्या प्रचंड अशा दीर्घकालीन असणाऱ्या महामारीनंतर आपण पुन्हा एकदा शाळेमध्ये येणार आहोत. तर काही दिवसांनी पुन्हा आपली शाळा चालू होणार आहे. ही शाळा संपूर्णपणे आपली उत्साहाने सुरू होणार आहे. आपण बघू शकता या ठिकाणी ही संपूर्ण शाळा ही विद्यार्थी वर्ग पुन्हा शाळा चालू होणार आहे. तत्पूर्वी आपण शाळेत येण्यापूर्वी हा मास्क असू दे, सॅनिटायझर असू दे किंवा इतर ज्या काही सूचना असतील त्या सूचनांचं आपल्याला पालन करायचं आहे. पुन्हा हे सगळे वर्ग, हा अभ्यासाचा माहोल, पुन्हा सगळे शिक्षक हे पुन्हा उत्साहाने शिक्षणाची ही परंपरा पुन्हा जोमात सुरू होणार आहे. यासाठी आपण सुद्धा तयारीत राहायचं आहे. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 77 वरील प्रकरण नंबर 15 त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म शिकणार आहोत. यासाठी आपण आज वेगवेगळ्या रंगांचे स्केच पेन आणि काही छोटे छोटे झाकण वापरणार आहोत. मग हे झाकण आणि स्केच पेनची काय गंमत आहे बघूया. मुलांनो, ह्या तुमच्या समोरच्या ही जी आकृती आहे ही त्रिकोणाची आकृती आहे आणि ही सुद्धा त्रिकोणाची आकृती आहे. पेनाने बनवलेली सुद्धा त्रिकोणाची आकृती आहे आणि स्केच पेनने सुद्धा त्रिकोणाचीच आकृती बनली आहे. या दोन्ही त्रिकोणाच्या आकृत्या आहे. या दोन्ही आकृत्यांमध्ये ह्या ज्या पेन किंवा स्केच पेन आहे यांना त्रिकोणाच्या बाजू म्हणतात आणि हे ज्या ठिकाणी ते जोडले जातात ना 1, 2, 3 यांना इथं जोडबिंदू जे आहेत त्यांना त्रिकोणाची शिरोबिंदू म्हणतात आणि त्या बाजू जिथे जोडल्या आहेत शिरोबिंदू जवळ त्याला त्रिकोणाचे कोन म्हणतात. हे आपल्याला सविस्तर पाहायचंय. तुम्हाला शिरोबिंदू स्पष्ट कळावे म्हणून मी या आकृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची 3 झाकणं वापरलेली आहेत. बघा, हे एक झाकण आहे, हे दुसरं आहे आणि हे तिसरं आहे. आता आपण काय करूया, हा त्रिकोण समजून घेण्यासाठी याच त्रिकोणाचा स्पष्ट वापर करूया. बघा, याच्यामध्ये काय काय शिकणार आहोत. बघा, इथे हा एक निळ्या रंगाचा म्हणजे आकाशी रंगाचा स्केच पेन आहे, दुसरा जांभळ्या रंगाचा स्केच पेन आहे आणि तिसरा निळ्या रंगाचा स्केच पेन आहे. निळा, जांभळा आणि आकाशी 3 स्केच पेन ठेवून मी एक आकृती तयार केली आणि ती त्रिकोणाची आकृती बनली. हे त्रिकोण ज्या बिंदूजवळ जोडतात त्या बिंदूला मी झाकण ठेवलंय. बघा, म्हणजे ह्या त्रिकोणाला हा स्केच पेन म्हणजे एक बाजू, ही दुसरी बाजू, ही तिसरी बाजू. किती बाजू झाल्या? 3. नंतर आता या ज्या तीनही बाजू ज्या बिंदूमध्ये जोडतात तो हा एक बिंदू, नंतर हा दुसरा बिंदू आणि हा तिसरा बिंदू. म्हणजे 3 बाजू जसे आहेत तसे बिंदू सुद्धा किती झाले? 1, 2, 3. 3 शिरो, हे 3 बिंदू. हे जे 3 बिंदू आहे ना बाजूंना जोडणारे यांनाच म्हणतात त्रिकोणाचे शिरोबिंदू. शिर म्हणजे डोकं, म्हणजे डोक्यावरचा बिंदू. जर आकृती आपण अशी धरली तर हे डोकं येतं, अशा बाजूने पाहिली तर हे डोकं येतं, अशा बाजूने पाहिली तर हे डोकं येतं, म्हणजे शिर येतं. म्हणजे हे शिरोबिंदू, डोक्यावरचे बिंदू. मग आता बघा, हे या बाजूने आपण पाहिलं तर इथं हा दिसतोय आपल्याला डोक्यावरचा बिंदू. म्हणजे असे 3 डोक्यावरचे बिंदू म्हणजेच शिरोबिंदू आहेत. म्हणून त्रिकोणाला 3 बाजू 3 शिरोबिंदू असतात. आता हे जे शिरोबिंदू आहे इथे एक कोन तयार झालाय, आपल्याला पुढे तो पाहायचाच आहे. इथे एक कोन तयार होतो, परत ह्या 2 बाजूंना जोडल्यावर एक कोन तयार होतो, परत ह्या 2 बाजूंना जोडल्यावर एक कोन तयार होतो. म्हणजे 1, 2 आणि 3 असे 3 कोन पण तयार झाले. म्हणजे या आकृतीमध्ये काय काय आहे? बाजू लक्षात ठेवा, नंतर शिरोबिंदू आणि 1, 2, 3 कोन. म्हणजे 3 कोन, 3 बाजू आणि 1, 2, 3 शिरोबिंदू अशा घटकांनी ही आकृती बनली आहे. या आकृतीलाच काय म्हणायचं आहे? त्रिकोण. आता हा जो त्रिकोण आहे याच्याच सारखा अजून एक त्रिकोण मी दाखवते, पहा. आता बघा बरं का, ही तुमच्या समोर असलेली जी आकृती आहे ही कशाची आहे? बघा बरं, इथे पण एक बिंदू, दुसरा बिंदू, तिसरा बिंदू, म्हणजे 3 शिरोबिंदू झाले. म्हणजे ही पण त्रिकोणाची आकृती आहे. मग ही जर त्रिकोणाची आकृती आहे तर याला 3 बाजू आहे. हे पहा, माझी पट्टी कशी फिरते? ए पासून सी पर्यंत ही एक बाजू, नंतर ए पासून बी पर्यंत ही दुसरी बाजू, बी पासून सी पर्यंत ही तिसरी बाजू. म्हणजे ही आकृती त्रिकोणाची आहे आणि याला 3 बाजू आहे. कोणत्या?
कशा मोजायच्या, कशा लिहायच्या, कशा वाचायच्या? बघा, बाजू ए बी, बघा माझी पट्टी जसं फिरेल ना तशी, बाजू ए बी, नंतर बाजू बी सी आणि बाजू ए सी, म्हणजे बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी. किती बाजू झाल्या? 3 बाजू. मग ह्या त्रिकोणाला 3 बाजू आहेत आणि ए बी सी हे 3 शिरोबिंदू आहेत. आता बघा बरं का, अजून याला 3 कोण आहेत. कसे आहेत ते पहा. बघा, आता ही आकृती आहे तुमच्या डोळ्यासमोर. बघा, ह्याला 3 कोण आहेत. बघा कोणते कोण आहे. आता हा एक कोण, हा दुसरा कोण आणि हा तिसरा कोण. म्हणजे प्रत्येक त्रिकोणाला 3 बाजू, 3 कोण आणि 3 शिरोबिंदू. शिरोबिंदू मगाशी मी झाकणाने दाखवले ते शिरोबिंदू प्रत्येक त्रिकोणाला असतात. आता असे किती त्रिकोण मिळतात आपल्याला आपल्या परिसरामध्ये, आपल्या पुस्तकांमध्ये? कुठं कुठं आपल्याला खूप प्रकारचे त्रिकोण पाहायला मिळतात. बघा, हा पण एक त्रिकोण आहे. बघा माझी पट्टी कशी फिरते. हा पण एक त्रिकोण आहे. नंतर हा दुसरा एक त्रिकोण आहे. हा एक तिसरा त्रिकोण आहे. नंतर पहा इकडे बघा, आता इथं पण त्रिकोण दिसत आहेत. बघा, मी रोमन अंकामध्ये लिहिलंय 1. हा बघा, हा एक पहिल्या प्रकारचा हा त्रिकोण. नंतर हा 2, रोमन अंकात 2 लिहिलाय बघा मी, त्रिकोण ए बी सी, हा दुसरा त्रिकोण. आणि हा त्रिकोण तिसरा, हा तिसरा रोमन अंक, म्हणजे 1 2 3 हे 3 त्रिकोण आहेत. नंतर हे पाठीमागचे 1 2 3 त्रिकोण आहेत. त्याच्यानंतर पहा, हा पण एक त्रिकोण तयार झाला. नंतर 1 2 हे पण त्रिकोण तयार झाले. हा पण एक त्रिकोण तयार झाला. म्हणजे असे कितीतरी प्रकारचे त्रिकोण आहेत. म्हणजेच हे जे वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण आहेत ना, या त्रिकोणांमध्ये कोणत्या प्रकारचे त्रिकोण कशामुळे बनतात ते आपण पाहणार आहे. म्हणजेच त्रिकोणाचे प्रकार आपण पाहणार आहे. आता बघा बरं का, दुसरी आकृती दाखवते मी. आता हे बघा, ही जी आकृती आहे ना, या आकृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण लपलेले आहेत. कोणता बघा, बघा बरं का, मी इथं नंबर टाकला 1. मग आता हा 1 नंबरचा त्रिकोण, माझा पेन कसा फिरतोय बघा. ही एक बाजू, ही दुसरी बाजू, ही हिरव्या रंगाची तिसरी बाजू. किती बाजू झाल्या? 3 बाजू. 3 बाजू असलेल्या आकृतीला काय म्हणायचं आहे? त्रिकोण. म्हणजे हा एक त्रिकोण झाला. हा दुसरा त्रिकोण झाला. त्याच्या बाजू बघा, 1 2 3, हा दुसरा त्रिकोण. हा नाही घेतला मी, का नाही घेतला नंतर बघू. आता हा तिसरा बघा, बाजू 1 2 आणि 3, हा तिसरा त्रिकोण. नंतर हा बघा, बाजू 1, ही दुसरी आणि ही तिसरी, हा चौथा त्रिकोण. नंतर हा बघा, बाजू 1 बाजू 2 बाजू 3, हा पाचवा त्रिकोण. हा नाही घेतला. नंतर हा बघा, बाजू 1 बाजू 2 आणि बाजू 3, हा सहावा त्रिकोण. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6, हे 6 त्रिकोण इथे आहे. आता तुम्हाला असं वाटलं असेल टीचरांनी हे नाही घेतलं, हा त्रिकोण का नाही घेतला? बघा, हा त्रिकोण होतो का बघूया. बघा, आता ही एक बाजू आहे, ही दुसरी बाजू आहे आणि इथे बघा बरं, इथे ही एक बाजू आली आणि ही दुसरी बाजू आली. म्हणजे इथे एक कोण तयार झाला. म्हणजे याच्यामध्ये बाजू किती झाल्या? 1 2 3 आणि 4. मग हा 4 बाजूंचा त्रिकोण होईल का? नाही. म्हणजे हा त्रिकोण नाही. त्रिकोण म्हणजे 3 बाजू. तसंच बघा बरं, इथे पण आहे, ही एक बाजू, ही दुसरी बाजू आणि इथे एक कोण तयार होतं, ही एक बाजू आणि ही एक बाजू. म्हणजे इथे बाजू किती झाल्या? 1 2 3 4. म्हणजे हा पण त्रिकोण नाही. म्हणजे ही जी मी ज्याला नाव टाकते अ आणि ब, ह्या ज्या 2 आकृत्या आहेत ह्या त्रिकोणांच्या नाहीत. अ आणि ब, त्याला 4 बाजू आहे म्हणजे तो चौकोन आहे. आणि ह्या उरलेल्या 1 2 3 4 5 6 ह्या आहेत त्रिकोणाच्या. असे खूप त्रिकोण आपल्याला पाहायचे आहेत. त्याच्यामधले प्रत्यक्ष त्रिकोणाचे प्रकार कोणते ते आता बघूया. आता ही एक आकृती तुमच्या डोळ्यासमोर आली. बघा, आपण खूप आकृत्या पाहिल्या. आता प्रत्यक्ष आपल्या वहीतली आकृती पहा. या त्रिकोणाचं नाव काय आहे बघा, त्रिकोण ए बी सी. याला बाजू आहेत, बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी. म्हणजे लिहिताना आपल्याला बाजू नुसतं ए बी नाही म्हणायचं, बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी. हे पहा, अशा 3 बाजू मी लिहिल्या आहे. म्हणजे त्रिकोणाचा हा एक घटक झाला. आता ह्याच्यामध्ये अजून काय आहे? 3 कोण आहे बघा. हा एक कोण आहे, कोण ए, त्याला म्हणायचंय कोण ए.
याला म्हणायचं आहे कोन बी आणि याला म्हणायचं आहे कोन सी. आता ही नावं मी जशी त्रिकोणाच्या शिरोबिंदूंना नावं दिली ना तीच कोणांची नावं लक्षात घ्या. इथे तुम्ही नावं सुद्धा बदलू शकतात. आता कोन ए, कोन बी आणि कोन सी हे झाले 3 कोन. हे पण त्रिकोणाचेच घटक आहे, म्हणजे त्रिकोणाच्याच परिवारातले, त्याच्याच कुटुंबातले. नंतर ह्या कुटुंबात अजून कोण आहे बघूया. बघा, हा एक बिंदू आहे. हा बिंदू त्याला काय म्हणायचं आहे, आपले झाकण डोळ्यासमोर आणा. ते हा एक म्हणजे एक पहिला शिरोबिंदू ए, दुसरा शिरोबिंदू बी, तिसरा शिरोबिंदू सी. म्हणजे ए, बी आणि सी असे 3 शिरोबिंदू सुद्धा आहे. म्हणजे या त्रिकोणाच्या कुटुंबातलं कोण कोण आहे त्याच्या घरातलं, तर 3 बाजू आहे. बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी. नंतर त्याच्या घरात अजून कोण आहे, कोण पण आहेत. कोण ए, कोण बी आणि कोण सी असे 3 कोण पण आहेत. आणि त्याच्या घरात अजून कोण कोण आहेत, तर शिरोबिंदू आहे. शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी आणि शिरोबिंदू सी. म्हणजे 3 बाजू, 3 कोण आणि 3 शिरोबिंदू हे या त्रिकोणाच्या घरातलेत. म्हणून त्याला म्हणतात त्रिकोणाचे घटक. आपण आता त्रिकोणाचे प्रकार पाहूया. कोणते प्रकार पाहूया, तर बाजूवरून पडणारे. म्हणजे त्रिकोणाचे बाजूंवरून पण प्रकार पडतात, कोणांवरून पण पडतात. मग आपण बाजूंवरून पडणारे प्रकार पाहूया. बघा, पहिल्यांदा बाजूंवरून पडणारे प्रकार. आता ही आहे तुमच्या समोरची आकृती. तिचं नाव काय आहे, त्रिकोण ए बी सी किंवा त्रिकोण बी सी ए किंवा त्रिकोण सी ए बी. कसंही वाचलं तरी सारखंच येतं. मग आता या त्रिकोणामध्ये बघा, ह्या ज्या बाजू आहेत ना मुलांनो, ह्या प्रत्येक बाजूला मी खूण केली. बघा, 3 रेषा दिल्या, इथे पण, इथे पण, इथे पण. याचा अर्थ काय, या त्रिकोणाच्या 3ही बाजूंची लांबी सारखी आहे. मग ती मोजायची आपल्याला. मोजूया आपण. बघा, आता इथे नीट पहा, मी पट्टीने पाहते, मोजते, तुम्ही पण बघा. स्पष्ट दिसतंय का पहा. बघा, इथं पहिला अंक आहे, इथून सुरुवात करायची. 1 इथपर्यंत 1 झाला, इथपर्यंत 2 आणि इथपर्यंत 3. म्हणजे 1, 2 आणि 3 सेंटीमीटर ही बाजू, एसी बाजू. त्याच्यानंतर बाजू ए बी मोजूया. बघा, ए बी पण तेवढीच येते का पहा. बघूया किती येते. बघा, 1, 2, 3 ही पण 3 आहे. नंतर ही पण पहा, एसी बाजू. आता बीसी बाजू मोजूया. बघा इकडे बीसी. बघा इकडे 1, 2 आणि 3 थोडीशी पुढे गेली आहे, पण ती 3च आपण समजूया. म्हणजे ह्याची ही पण बाजू 3 आहे, ही पण बाजू 3 आहे आणि ही पण बाजू 3 सेंटीमीटर. सेंटीमीटर म्हणजे सीएम. म्हणून मी बाजू ए बी 3 सीएम, बी सी 3 सीएम म्हणजे सेंटीमीटर आणि एसी किंवा सीए 3 सेंटीमीटर असं लिहिलंय. आता याच्या 3ही बाजू सारख्या आहे. मग मी इथं काय लिहिलंय बघा, एल असं लिहितात. एल कंसात ए बी. एल बरोबर लांबी. एल म्हणजे लांबी असं या अर्थाने, लेंथ इंग्लिशमधून, पण त्याला आपण काय म्हणायचं, लांबी. मग असं जरी म्हटलं लांबी किंवा असं जरी म्हटलं लेंथ ए बी, म्हणजे ए बी ची लांबी किती आहे, 3 सेंटीमीटर. लेंथ बी सी म्हणजे ही बाजू, त्याची किती आहे, 3 सेंटीमीटर. लेंथ ए सी म्हणजे ही बाजू, त्याची लांबी किती आहे, 3 सेंटीमीटर. म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी 3 सेंटीमीटर आहे. म्हणजे सगळ्या म्हणजे 3ही बाजू सारख्या लांबीच्या आहेत. जेव्हा त्रिकोणाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात तेव्हा त्या त्रिकोणाला म्हणतात समभुज त्रिकोण. सम म्हणजे सारखा, भुज म्हणजे बाजू, म्हणजे सर्व बाजू समान लांबीच्या. बघा बरं ह्या आकृतीमध्ये, इकडे पहा, तुमच्या डोळ्यांसमोर ही आकृती आहे. बघा, या आकृतीमध्ये पहा, ह्या स्केच पेनची लांबी, या स्केच पेनची लांबी आणि ह्याची पण लांबी, ह्या 3ही स्केच पेनची लांबी सारखीच आहे. आणि ह्या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. म्हणजे बाजू 1, बाजू 2 आणि बाजू 3 या सगळ्यांची बाजूंची लांबी सारखी आहे. म्हणून ह्या त्रिकोणाला म्हणायचं आहे समभुज त्रिकोण.
आलं लक्षामध्ये? ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू किंवा सर्व बाजू समान लांबीच्या आहेत त्याला म्हणायचं आहे समभुज त्रिकोण. असे समभुज त्रिकोण तुम्ही तुमच्या घरामध्ये शोधा, कुठे कुठे होतात आणि ते वहीमध्ये लिहून ठेवा. आता जाऊया आपण पुढच्या प्रकाराकडे. आता पहा त्रिकोणाचा दुसरा प्रकार, बाजूवरून पडणारा. बघा ही आकृती पहा. ही आकृती आहे त्रिकोण PQR. या आकृतीमध्ये 3 बाजू आहेत, 3 कोन पण आहेत आणि 3 शिरोबिंदू आहेत. पण आपल्याला काय मोजायचं आहे? बाजूंची लांबी मोजूया. बाजू AB ची लांबी बघा. बाजू AB ची लांबी आपण मोजतोय पहा बर का. बाजू AB बाजू PQ. बाजू PQ ची लांबी मोजतोय. P आणि Q किती आहे बघा. हे पहा 3 नंतर ही 5 घरं म्हणजे 3.5 सेंटीमीटर. आता बाजू PR ची लांबी मोजूया. बाजू PR बघा कंप्लीट आहे. 1 2 3 आणि ह्या पुढच्या 1 2 3 4 5 म्हणजे 3.5 सेंटीमीटर. या दोन्ही बाजू सारख्या आल्या. आता त्याची QR बाजू बघा. QR बाजू किती आहे बघा. 1 2 आणि 3 म्हणजे QR बाजू आहे 3. एक बाजू 3 सेंटीमीटर आहे आणि उरलेल्या 2 बाजू 3.5 सेंटीमीटर आहे. म्हणजे या त्रिकोणामध्ये 3 पैकी 2 बाजू समान आहेत. आता आपल्याला काय म्हणायचंय? लांबी PQ म्हणजे ही लांबी PQ. ही लांबी PQ किती आली? 3.5 सेंटीमीटर. नंतर लेंथ PR म्हणजे लांबी PR. लांबी PR ती सुद्धा किती आली? 3.5 सेंटीमीटर. नंतर QR आपण मोजली ती किती आली? 3 सेंटीमीटर. मग आता पहा PQ आणि PR म्हणजे ही PQ आणि PR ह्या आहेत सारख्या 3.5 आणि ही जी आहे QR ती आहे 3 सेंटीमीटर. म्हणजे 3 पैकी कोणत्याही 2 बाजू ज्या त्रिकोणाच्या समान असतात त्या 2 बाजू समान लांबीचा आहेत अशा त्रिकोणाला म्हणायचं आहे समद्विभुज. आता ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज. आता समद्वि म्हणजे 2, द्वि म्हणजे 2 म्हणजे 2 बाजू समान, त्याला काय म्हणायचं आहे? समद्विभुज. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे 2 आणि भुज म्हणजे बाजू. 2 भुजा म्हणजेच 2 बाजू समान, त्याला म्हणायचं आहे समद्विभुज त्रिकोण. म्हणजे त्रिकोणाचा दुसरा प्रकार कोणता आहे? बाजूवरून पडणारा समद्विभुज. आता जाऊया तिसऱ्या प्रकाराकडे. त्रिकोणाचा तिसरा प्रकार बाजूवरून पडणारा. बघा त्रिकोणाची आकृती काढली मी, त्याचं नाव आहे त्रिकोण XYZ. आता हा जो XYZ आहे याच्यामध्ये काय नीट बघा, आपल्याला बाजू मोजायची आहे. पहिल्यांदा आहे XY, YZ आणि XY. कोणतीही बाजू मोजूया. बघा आता पहिल्यांदा आपण YZ बाजू मोजूया. ती किती आहे बघा, आपल्याला नोंद करायची आहे. हे पहा YZ इथून इथपर्यंत 1 2 आणि पुढे 1 2 3 रेषा म्हणजे 2 आणि 3 रेषा म्हणजे 2.3 सेमी. मग आपल्याला YZ कुठे लिहिलंय? लेंथ लांबी YZ 2.3 सेमी मोजली आपण. Z बघूया किती आहे? XZ बघा 1 2 3 आणि त्याच्यानंतर ह्या 5 रेषा म्हणजे 3.5 सेमी. XZ 3.5 सेमी. आणि त्याच्यानंतर XY. आता XY मोजूया. बघा इथं 1 2 आणि ह्या 5 रेषा 1 2 3 4 आणि ही 5वी रेषा म्हणजे 2.5. XY आहे 2.5 सेमी. आता बघा XY म्हणजे ही बाजू 2.5 सेमीची आहे. YZ म्हणजे ही बाजू 2.3 सेमीची आहे आणि XY ही बाजू सगळ्यात मोठी आहे 3.5. म्हणजे या तिन्ही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. याचा अर्थ काय? या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू समान लांबीच्या नाहीत. म्हणून कोणत्याही 2 बाजू समान लांबीच्या नाहीत म्हणजेच तिन्ही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. मग ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात
किंवा कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नाहीत अशा त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण म्हणतात. विषम म्हणजे सम नाही आणि भुज म्हणजे बाजू, म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात त्याला म्हणायचं आहे विषमभुज त्रिकोण. म्हणजेच मुलांनो, आपण काय शिकलो? ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात त्याला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. आणि ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात त्याला विषमभुज त्रिकोण म्हणतात. आता तुम्ही काय करायचंय? तुम्ही स्वाध्याय लिहायचा आहे तुमच्या वहीमध्ये कोणता? तर बघा, पान नंबर 77 वर आकृत्या दिलेल्या आहे. ABC त्रिकोण, PQR त्रिकोण आणि XYZ त्रिकोण. या आकृत्यांची इथे या कॉलम मध्ये लांबी मोजायची आणि लिहायची. ह्याची लांबी मोजा, इथे लिहा. PQR ची लांबी पट्टीच्या सहाय्याने मोजा, इथे लिहा. आणि XYZ ची लांबी मोजा, इथे लिहा. म्हणजे हा समभुज आहे, हा समद्विभुज आहे आणि हा विषमभुज आहे. प्रत्यक्षात आहे का हे तुम्हाला कळेल, एवढं तुम्ही नोंदवा. याशिवाय तुमच्या घरामध्ये या तिन्ही प्रकारातले कोणकोणते त्रिकोण कुठे कुठे मिळतात ते तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. निरीक्षण करा. तोपर्यंत थांबूया. इयत्ता 6वी गणित प्रकरण 15 त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म. या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्रिकोण म्हणजे नेमकं काय. तर त्यासाठी आपण 2 उदाहरणं पाहणार आहोत. त्यातलं पहिलं उदाहरण पाहूयात आपण. इथं काही बिंदू घेतोय मी आणि या बिंदूंना जोडणारे रेषाखंड काढतोय. A, B आणि C अशी ही पहिली आकृती आहे. दुसरी आकृती बघूयात आपण. इथे अजून काही बिंदू घेतोय मी आणि या बिंदूंना जोडणारे रेषाखंड काढतोय. ही आकृती आहे P, Q, R आणि S. सांगता येईल का तुम्हाला की यापैकी कोणती आकृती त्रिकोणाची आहे आणि कोणती आकृती त्रिकोणाची नाहीये? आणि जर त्रिकोणाची असेल तर का बरं ती त्रिकोणाची आहे आणि त्रिकोणाची नसेल तर ती का बरं त्रिकोणाची नाहीये? तर पाहूयात आपण. यातली पहिली आकृती जी आहे ती त्रिकोणाची आहे आणि दुसरी आकृती आहे ती त्रिकोणाची नाहीये. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये 3 बिंदू आहेत, 3 रेषाखंड आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये 4 बिंदू आहेत, 3 रेषाखंड आहेत. असं असलं तरी पहिली आकृती त्रिकोणाची आहे आणि दुसरी नाहीये. तर का नाहीये ते बघूयात आपण. पहिल्या आकृतीबद्दल पाहूयात आपण. पहिल्या आकृतीला मी 3 बिंदू घेतले होते. हे 3 बिंदू आहेत ते A, B आणि C. त्यातल्या A आणि B बिंदूला जोडणारी ही मी AB हा रेषाखंड काढलाय. नंतर BC या 2 बिंदूंना जोडणारा BC हा एक दुसरा रेषाखंड काढलाय आणि A आणि C ला जोडणारा हा तिसरा रेषाखंड काढलाय मी AC. आणि हे 3 रेषाखंड 3 बिंदूंना जोडल्यानंतर आकृतीमध्ये असे 3 कोन तयार होत आहेत. त्यातला हा जो पहिला कोन आहे तो कोन A, हा जो दुसरा कोन आहे तो कोन B आणि हा जो तिसरा कोन आहे तो कोन C. हा जो A कोन आहे त्या कोनाला कोन BAC असं पण म्हटलं जातं. B कोनाला कोन ABC असं म्हटलं जातं आणि C कोनाला कोन ACB असं म्हटलं जातं. तर या आकृतीमध्ये 3 शिरोबिंदू आहेत, 3 रेषाखंड आहेत आणि 3 कोन आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट ही आहे की ह्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की ही आकृती बंदिस्त आहे. ही आकृती बंद आहे. त्रिकोण होण्यासाठी एखाद्या आकृतीला ती बंदिस्त असणं आवश्यक आहे. 3 शिरोबिंदू असणं आवश्यक आहे. 3 कोन असणं आवश्यक आहे
आणि 3 बाजू असणं आवश्यक आहे आणि त्यासोबतच ती आकृती बंद असणं आवश्यक आहे. म्हणून ABC हा त्रिकोण तयार होतो. पण दुसरी आकृती बघूयात आपण. इथे आपण 4 शिरोबिंदू घेतलेले आहेत. या 4 शिरोबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंड पण आपण काढतोय. हा PQ रेषाखंड आहे, हा QR रेषाखंड आहे आणि हा RS रेषाखंड आहे. आणि इथे 2 कोन तयार होत आहेत, कोन R आणि कोन Q. बघा, रेषाखंड 3 घेतलेत मी, शिरोबिंदू 4 आहेत, पण 2च कोन तयार झालेले आहेत आणि उजव्या बाजूला ही आकृती उघडी आहे, बंदिस्त नाहीये. या दोन्ही आकृतीमध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की त्रिकोण तयार होण्यासाठी जे 3 शिरोबिंदू आपण घेतो ते शिरोबिंदू नैकरेषीय असले पाहिजेत. म्हणजे 3ही शिरोबिंदू एका रेषेत नाही आले पाहिजेत. 2 आले तर चालतील, पण 3ही बिंदू एका सरळ रेषेत नको आहेत. तीच आकृती त्रिकोण होऊ शकते. आणि शेवटच्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये 4 बिंदू आहेत, नैकरेषीय आहेत, पण त्याच्यापासून 2च कोन तयार होतात आणि एक उजवी बाजू उघडी राहते, म्हणून दुसरी आकृती ही त्रिकोणाची नाहीये. त्रिकोण या नावामध्येच खरं तर 3 कोन असलेली, नैकरेषीय बिंदू 3 असलेली, 3 रेषाखंड असलेली आणि बंदिस्त आकृती असा अर्थ आपल्याला पहिल्या आकृतीमधनं दिसून येतो. म्हणून पहिली आकृती ही त्रिकोणाची आहे आणि दुसरी आकृती ही त्रिकोणाची नाहीये. 3 नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. आणि यातली अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिरोबिंदू, बाजू आणि कोन यांना त्रिकोणाचे घटक म्हणतात. कोन म्हणजे काय ते आपण शिकलेलो आहोत. तर आता आपण कोनांचे प्रकार समजावून घेऊया. पहिला प्रकार आहे काटकोन. काटकोन हा 90 अंशांचा असतो. म्हणजे तो कसा दिसतो? म्हणजे तो असा दिसू शकतो किंवा असा पण दिसू शकतो. आपण काटकोन कुठे पाहिलेला आहे? जेव्हा आपण बघतो की घरामधली फरशी आणि भिंत यांच्यामधला जो कोन आहे तो आहे काटकोन, तो आहे 90 अंशाचा. अजून कुठे पाहिला आहे? तर घड्याळाच्या काट्यांमध्ये जेव्हा 3 वाजतात तेव्हा काटकोन होतो. अजून किती वाजता होतो? तर 9 वाजता सुद्धा काटकोन असतो. आता पुढचा प्रकार आहे लघुकोन. लघुकोन म्हणजे जो काटकोनापेक्षा लहान असतो, म्हणजे जो 90 अंशापेक्षा कमी असतो, त्याला लघुकोन म्हणतात. तो असा वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिसू शकतो. आता इथे 2च दाखवलेले आहेत, पण अजूनही तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे लघुकोन काढून बघू शकता. लघुकोन कधी दिसतो घड्याळामध्ये? तर 11 वाजता लघुकोन येतो किंवा 2 वाजता असतो. अजून कधी असू शकेल? 1 वाजता पण असेल, 10 वाजता पण असेल. तर हे सगळे जे 90 अंशापेक्षा कमी आहेत ते सगळे लघुकोन आहेत. आता 90 अंशापेक्षा मोठा असतो तो कोणता कोन असतो? तर त्याला विशाल कोन म्हणतात. विशाल म्हणजे काय? विशाल म्हणजे मोठा. म्हणून जो 90 अंशापेक्षा मोठा कोन आहे तो विशाल कोन आहे. विशाल कोन कसा दिसतो? तर इथे उदाहरणं दाखवली की कसा विशाल कोन वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिसू शकतो. घड्याळामध्ये विशाल कोन कधी दिसेल? 7 वाजता दिसू शकेल, 4 वाजता दिसू शकेल, 5 वाजता दिसू शकेल किंवा 8 वाजता सुद्धा विशाल कोन दिसू शकेल. आता जेव्हा दोन्ही कोनांच्या ज्या दोन्ही भुजा आहेत त्या एका रेषेत येतात, वेगळ्या वेगळ्या दिशांना तोंड करून पण एका दिशेत येतात, तेव्हा 180 अंशाचा कोन असतो आणि तो असा दिसतो. म्हणजे आपल्याला वाटतं की ही एक रेषा आहे, पण खरं म्हणजे तो कोन सुद्धा आहे. आणि तो किती अंशाचा कोन आहे? तर तो 180 अंशाचा कोन आहे. आणि तो घड्याळामध्ये किती वाजता दिसतो? 6 वाजता दिसतो. 6 वाजता बरोबर घड्याळाचे जे दोन्ही हात आहेत ते एका रेषेमध्ये आलेले आहेत. आता 0 अंशाचा कोन असतो का? असतो. कधी असेल 0 अंशाचा कोन? जेव्हा कोनांच्या दोन्ही भुजा या एकमेकावर असतील त्यावेळेला 0 अंशाचा कोन असतो.
आता इथे 2 उदाहरणं दिलेली आहेत. एक पहिला पण 0 अंशाचा कोन आहे, दुसराही 0 अंशाचा कोन आहे. आपल्याला एकच भुजा दिसतेय का? कारण दोन्ही भुजा या एकमेकांवर आहेत. घड्याळामध्ये 0 अंशाचा कोन कधी होतो? तर जेव्हा 12 वाजतात म्हणजे दोन्ही हात एकमेकावर असतात त्यावेळेला 0 अंशाचा कोन होतो.